जगण्यासाठी सुंदर विचार. आयुष्यातलं नशिबाचं दार. एक लक्षात ठेवा, आयुष्यातलं नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं. मेहनत करूनच ते उघडावे लागतं. जीवनातला निश्चय आणि अनिश्चय. निश्चय माणसाला कोणीही थांबवू शकत नाही. अनिश्चय माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही, कारण तो जागेवरून निघतच नाही. आयुष्यातलं कोणतं वचन. आयुष्यात कितीही चढ उतार येऊ द्या, मी कधीच बदलणार नाही असं वचन दिलं पाहिजे. आयुष्यातला खरा आनंद कोणता. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभते त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. जगात सिकंदर कोण. बघा, फक्त जिंकणारच नाही तर कधी कुठं काय हरायचं हे जाणणारा सुद्धा या जगात सिकंदर असतो. बोलायला कोणी नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यांपर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयान असते. परमेश्वर. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. जीवनातील चांगली माणसं. जी माणसं समाजात फक्त पैशाला किंमत देतात, त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाहीत. आयुष्यातले गुण आणि दोष बघा. धान्य पाखडायला सुपाचा उपयोग केला जात असता, खडे पुढे येतात आणि निघून जातात. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. चांगले आणि वाईट. लक्षात ठेवा, जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. आयुष्यातला जास्त विचार कोणता. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांना जास्त विचार करून नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. आयुष्याला फरक कोणता. दिखावा आणि देखावा यातील फरक कळला की आयुष्य समजावयास सोपे जाते. समाजात प्रिय कोण. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, पण जे बोलायला लबाड आणि माणसांना गोल गोल फिरवण्यास पटाईत असतात ते लोक समाजात प्रिय असतात. जगताना माणसातील माणुसकी जागृत करणे, प्रत्येकाचा हाच खरा धर्म. हेच आहे शिक्षण आणि तोच आहे माणसाचा सर्व समस्यावरील रामबाण उपाय. जीवनात अडचणीत त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमीच जबाबदारी उचलायला तयार असते. आणि सत्य हे की जबाबदारी घेणारा कधी हारत नाही, तो जिंकतो किंवा शिकतो. आयुष्यात काहीही संबंध नसताना, चूक नसताना जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. लक्षात ठेवा, हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. या जीवनात जगात प्रत्येक गोष्ट मनासारखं होत नसते, म्हणून आपण सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. कटू सत्य आहे, नुसता बापाच्या नावावर सातबारा असून उपयोग नाही. त्यासाठी बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे संस्कार लहानपणापासूनच असावे लागतात. जीवनातलं काम.
असामान्य म्हणायचं असेल तर असे काम करा ज्याचा सामान्य लोक विचार पण करू शकणार नाही. भयान अनुभव. घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपे वाचून तळमळत राहणं हा एक भयान अनुभव असतो. सोबतीला जागणारा फक्त अंधार आणि न संपणारी वेळ. इतिहास कोण बदलतो? जो पाण्यानं भिजतो तो कपडे बदलतो, पण जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो. जीवनातला योग्य विचार. नुसत्या इच्छेने काही बदलत नाही, पण योग्य विचार जगात बदल घडवू शकतो. कोणाला दुःख देणारा. दुःख भोगणारा मनुष्य कालांतराने सुखी होऊ शकतो, परंतु दुःख देणारा आयुष्यात कधीही सुखी होऊ शकत नाही. नाव ठेवणे. या जगात एकच गोष्ट सोपी आहे, ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.